नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये. आणि आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो खूप विशेष असणार आहे. आणि भरपूर व्यक्तींनी मला क्रिप्टोबद्दल विचारलं होतं. आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपला जो 2026 इन्व्हेस्टमेंटचा कोर्स आहे त्याचा आजचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. तर हा जो काही 8वा भाग आहे यामध्ये आपण क्रिप्टो करन्सीबद्दल चर्चा करणार आहोत. सो आजचा जो काही व्हिडिओ आहे, ज्यांना पण क्रिप्टो करन्सीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, ट्रेड करायचं आहे, त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघायचा आहे, पूर्ण बघायचा आहे, कोणतीही गोष्ट स्किप करू नका, जेणेकरून की तुम्ही पण क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. त्यामध्ये काय काय काळजी घ्यायची आहेत, कुठून इन्व्हेस्टमेंट करायचं, याच्यामध्ये SIP कसं करायचं, त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सो आपण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी इथं बघून घेऊ. सो व्हिडिओ जो काही तो थोडासा मोठा असू शकतो आहे, पण तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इथं शिकायला मिळणार आहेत आणि एकदम सिंपल मराठीमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. सो लेट्स गो. सगळ्यात पहिले आता आपण एकदम बेसिकपासून सुरुवात करू आणि बघून घेऊ की नेमकं क्रिप्टो म्हणजे काय असतं. तो क्रिप्टो जसं की आपले जे काही करन्सी आहे, जसं की आपला रुपया आहे किंवा अमेरिकेचं डॉलर आहे किंवा जॅपनीजचं येन आहे, यांचे एक करन्सी आहे. तसं क्रिप्टोसुद्धा एक प्रकारची करन्सी आहे जी की आपण वापरतो. जसं की आता आपला जो काही रुपया आहे तो फक्त भारतामध्ये चालतो. मग आपल्याला जर दुसरीकडे कुठं जर जायचं असलं त्या देशाची काही करन्सी आहेत ना, ती आपल्याकडे पाहिजेल आहे. जसं की जपानमध्ये जायचं आहे तर जपानमध्ये येन पाहिजेल आहे आपल्याला त्यांचा. किंवा जर समजा आता अमेरिकेमध्ये जायचं आहे तर अमेरिकेमध्ये आपल्याकडे डॉलर पाहिजेल किंवा तिकडे जाऊन आपल्याला ते डॉलर घ्यावे लागतील, मग ते तिथं खर्च करावं लागतील, असं आहे. मग क्रिप्टोची संकल्पना काय आहे की आपण अशी एखादी करन्सी बनवायची की जी जगभरामध्ये चालेल. सगळ्यात पहिले बेसिक त्याची हीच गोष्ट आहे का आपण अशी एखादी करन्सी बनवायची की जी जगभरामध्ये चालेल. जसं की बिटकॉईन आहे तुमच्याकडे, तर बिटकॉईन तुम्ही कुठून पण कोणाला देऊ शकता. तर भरपूर साऱ्या ठिकाणी आता बिटकॉईन घेतात तसं, आणि तुम्ही बिटकॉईनने पेमेंट करू शकता आहात, त्याच्याने करू शकता आहात. तर ही जी काही करन्सी आहे ती क्रिप्टो करन्सीचा अर्थ काय होतो का म्हणजे अशी एखादी करन्सी का जी पूर्ण जगभरामध्ये चालते आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटचं कोणतं कंट्रोल नाही. ठीक आहे, ज्याच्यावर कोणाचं कसं काही कंट्रोल नाही. आणि क्रिप्टो आपण ॲज अ इन्व्हेस्टमेंट जर बघितलं तर क्रिप्टो जी काय आहे ती एक ॲसेट आहे, एक प्रकारची आपली एक डिजिटल ॲसेट आहे. ठीक आहे, तर ॲक्च्युलीमध्ये ते ॲसेट नाही आपल्याकडे. जसं की समजा शेअर्स आहे, तर शेअर्स पण एक प्रकारची आपली डिजिटल ॲसेट आहे. तशा प्रकारे क्रिप्टो पण आपली एक डिजिटल ॲसेट आहे. मग हे जे काही ॲसेट आहे ना, हे सगळं काही जे काही आपलं काम असतं ते सगळं ब्लॉकचेनवर चालतं. ब्लॉकचेन हा शब्द तुम्ही ऐकलेला असणार आहे, त्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ब्लॉकचेनचा अर्थ काय होतो म्हणजे जे काही याचे ट्रान्झॅक्शन होतात ना, ते प्रत्येक जे काही ट्रान्झॅक्शन आहे ना ते एका ब्लॉकमध्ये बंद केलं जातं. आणि ते जे काही ब्लॉक आहे त्यांना जोडून जी पण चेन बनते ना, त्याला आपण ब्लॉकचेन असं म्हणतो. तर जे पण ट्रान्झॅक्शन आहे त्या ब्लॉकमध्ये, मग याच्याने महत्त्वाची गोष्ट काय ब्लॉकचेनमध्ये की ब्लॉकचेनमध्ये एखादं ट्रान्झॅक्शन जर एकदा झालं की ते कधीही डिलीट नाही करता येते, ते कोणी पण बघू शकता आहे. जसं की बँकेमध्ये इकडं तिकडं काही फ्रॉड होऊ शकतो, तसं इथं काही नाही होऊ शकत आहे. आणि इथं जर एखादं ट्रान्झॅक्शन जर झालं तर ते डिलीट करता येत नाही आणि ते कोणाला पण माहिती करता येतं, हे करता येतं. तर त्यामुळं काय होतं, इथं फ्रॉड होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर ब्लॉकचेन जी काय आहे ती एक सेफ टेक्नॉलॉजी असते. तर ब्लॉकचेनचा पण वापर भरपूर साऱ्या ठिकाणी होतो आहे. आणि जे पण क्रिप्टो करन्सी आहेत ना, त्याचा पण वापर तिथं जो काही तो होत असतो. कारण ब्लॉकचेनमध्ये एखादं ट्रान्झॅक्शन जर एकदा नोंदणी झाली त्या ट्रान्झॅक्शन ते का परत ते कुठं जात नाही, कारण ते त्या ब्लॉकमध्ये बंद केलेलं असतं आणि त्याची पूर्ण चेन असते. मग चेनमधून ते एखादं असं ट्रान्झॅक्शन कोणी काढून नाही घेऊ शकत आहे. ठीक आहे, त्यामुळं काय होतं आहे की ब्लॉकचेनचा जो काही वापर आहे तो भरपूर साऱ्या ठिकाणी होतो आहे. आणि भविष्यामध्ये बँकिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा कदाचित ब्लॉकचेनचा वापर होईल. त्याच्याबद्दल शिकून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल पण तुम्ही नक्कीच इथं शिकू शकता आहात. मी पण पुढं तसं तुम्हाला याच्याबद्दल शिकवेलच. सो ब्लॉकचेनवर ही जी काही पूर्ण गोष्ट आहे ती आपली काम करते. याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी भरपूर असते तसं. सो याच्यामध्ये मग 2-3 जे काही कॉईन आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं, जसं की बिटकॉईन आहे, समजा इथेरियम आहे, हे सर्वात मोठे त्यांच्या ब्लॉकचेन आहेत. इथेरियमची वेगळे ब्लॉकचेन आहे, त्याच्यावर इथेरियम काम करतो. बिटकॉईनचं वेगळं आहे. तर त्या चेनवर त्याचे जे काही कॉईन आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. आणि याचे मग भरपूर सारे जे काही कंपन्या आहेत त्या ब्लॉकचेनचा वापर पण करतात त्यांचे ट्रान्झॅक्शन नोंदणी करण्यासाठी, याचे करण्यासाठी. तर अशा प्रकारे हे जे काही क्रिप्टो करन्सी आहे याचा मेनली इथं वापर केला जातो. क्रिप्टो करन्सी काय आहे, सगळ्यात पहिले करन्सी आहे जिथे आपण देवाणघेवाण करू शकतो आहे जगभरामध्ये कुठे. दुसरी गोष्ट काय आहे का अशा प्रकारची एक ही ॲसेट आहे का ज्याला आपण ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे, याची किंमत वाढणार आहे. ठीक आहे, ही दुसरी गोष्ट. आणि याच्यामध्ये जी काही ब्लॉकचेन आहे त्याचा पण वापर आपण भरपूर साऱ्या ठिकाणी करू शकतो आहे.
ठीक आहे, जसं की बँकिंगमध्ये कदाचित करू शकतो आहे, भविष्यामध्ये त्याचा वापर होऊ शकतो आहे. फक्त त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, हे जे काही क्रिप्टो आहे ते डायरेक्टली सरकारकडून इश्यू नाही केलं. जसं की आपला जो काही रुपया आहे, रुपया कोण छापतं, तर सरकार छापतं किंवा RBIच्या अंडर आहे सगळं काही. तसं इथं काय असतं, ते डिसेंट्रलाइज आहे, म्हणजे कोणाच्याही ते याच्यामध्ये नाही, कोणाच्याही ते कंट्रोलमध्ये नाही. याच्यामध्ये कधी पण किंमत खूप जास्त वाढू पण शकते, कमी पण होऊ शकते. या प्रत्येक गोष्टीवर पुढं आपण तसं चर्चा करणं, याच्यामध्ये रिस्क काय आहेत ते. ठीक आहे, तर ही झाली आपली बेसिक गोष्ट. आता क्रिप्टोमध्ये जेव्हा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं, त्यामध्ये काय काय गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे किंवा काय काय गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, हे डिजिटल ॲसेट आहे. ठीक आहे, ॲक्च्युलीमध्ये फिजिकलीमध्ये आपल्याला काय मिळत नाही, हे डिजिटलच असतं. जसं की आपले जे काही पैसे आहेत, त्याच्या नोटा आहेत किंवा कॉईन आहेत, तसं इथे कॉईन नसतात. आता तुम्ही कॉईन बघितलेले असणार, जसं की मी तुम्हाला आत्ता दाखवलं आपल्या स्लाईडमध्ये, जसं की इथे एक कॉईन दाखवत आहे, पण हे कॉईन तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये मिळत नाही, हे फक्त दाखवलेले आहेत. क्रिप्टो जे काही असतं ते नेहमी ऑनलाईनच असतं, त्याची कधीही तुम्हाला असं कॉईन किंवा नोटा मिळत नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट, ती एक डिजिटल ॲसेट आहे पूर्णतः. दुसरी गोष्ट काय ब्लॉकचेन बेस्ड आहे ही, जसं मी सांगितलं. तिसरी गोष्ट काय डिसेंट्रलाइज आहे. डिसेंट्रलाइजचा अर्थ काय होतो, म्हणजे अशी एखादी ही पूर्ण सिस्टम आहे का ज्यावर कोणत्याही एका व्यक्तीचं कंट्रोल नाही आहे. जसं की समजा आता आपलं जे काही नोटा आहे त्यांच्यावर कोणाचं कंट्रोल आहे, सरकारचं कंट्रोल, जे पण आपलं केंद्र सरकार आहे त्यांच्यावर कंट्रोल आहे. प्रत्येक जी काही एक सिस्टीम चालते ना, त्यावर कोणाचं ना कोणतरी कंट्रोल असतं. जसं की समजा एक स्कूल आहे, शाळा आहे आपली, शाळामध्ये जे पण प्रिन्सिपल आहे त्यांच्याकडे कंट्रोल आहे किंवा जे पण शिक्षक आहे त्यांच्याकडे कंट्रोल आहे. इथं कसं असतं, हे जे काही कंट्रोल आहेत ना, कोणत्याही एका व्यक्तीकडने. डिसेंट्रलाइज पद्धत कशा प्रकारची असते का, ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी काम करतात, कोणाच्याही एका व्यक्तीच्या मालकीचं नाही, त्याला आपण म्हणतो डिसेंट्रलाइज. तर याचे काही फायदे पण आहेत, काही तोटे पण आहेत, ती एक वेगळी गोष्ट आहे. तर डिसेंट्रलाइजप्रमाणे हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या काम करतात. याच्यावर कोणतेही एक याचा मालक नाही. ठीक आहे, याचा कोणताही असं स्पेसिफिक मालक नाही का तोच व्यक्ती सगळं काही चालवतो आहे. तर याचं हे डिसेंट्रलाइज आहे आणि ती सगळी गोष्ट सगळ्यांना दिसते. एखाद्या वॉलेटमधून जर समजा कोणी जर बिटकॉईन विकले किंवा बिटकॉईन जर खरेदी केले त्या वॉलेटमध्ये, मोठ्या मोठ्या वॉलेटमध्ये, तर ते सगळं काही सगळ्यांना दिसतं. म्हणजे इथे ट्रान्सपरन्सी खूप जास्त असते, जे पण ट्रान्झॅक्शन असते सगळ्यांना माहिती असतात, असं आहे. त्यानंतर याच्यामध्ये पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी खूप जास्त असते. कारण काय ना, याच्यामध्ये सरकारचं काही कंट्रोल नाही, कोणतेही एका व्यक्तीचं कंट्रोल नाही, सगळं काही लोकांचं कंट्रोल आहे, सगळ्यांकडे वाटले गेलेलं एक प्रकारे. त्याच्यामुळं काय होतं आहे, याच्यामध्ये जे काही व्हॉलेटिलिटी असते ना, ती इथं खूप जास्त इम्पॉर्टंट असते. का व्हॉलेटिलिटी याच्यामध्ये भरपूर जास्त आहे. आणि पाचवी एक महत्त्वाची गोष्ट काय, युसेज कुठं केलं जातं. तर सगळ्यात पहिले तर ट्रान्झॅक्शनसाठी कुठं युसेज केला जातो, किंवा ज्या पण डिजिटल गोष्टी खरेदी केल्या जातात ना, तिथंसुद्धा बिटकॉईनचा किंवा इथेरियम आहे याचा ॲक्च्युलीमध्ये वापर केला जातो. ॲक्च्युलीमध्ये तर हे कॉईन काय आपल्याला असं मिळत नाही, पण डिजिटल जे पण आपण खरेदी विक्री करतो ना, तिथं कित्येक ठिकाणी, आपल्याकडं तर असं एवढं वापर नाही करत आहे, पण भरपूर सारे असे बाहेरचे जे काही देश आहेत ना, जसं की UAE आहे, दुबई आहे, तिथं ह्या गोष्टी ॲक्च्युलीमध्ये ट्रान्झॅक्शन केल्या जातात. म्हणजे तुम्हाला एखादी जर गोष्ट खरेदी करायची आहे, तर आता आपण काय करतो, तिथं QR स्कॅन दिलेला असतो, आपण UPIने पेमेंट करतो आपल्या बँक अकाउंटमध्ये. तसं दुबईमध्ये अशा प्रकारचे क्रिप्टोची सुद्धा QR कोड असतात. का तुम्हाला जर समजा एखादी गोष्ट खरेदी करायची आहे, तर तुम्ही खरेदी केली समजा ते सामान, आणि तिथं मग तुम्ही बिटकॉईनमध्ये पेमेंट केलं, तुम्ही रुपयांमध्ये पेमेंट नाही करत आहे किंवा डॉलरमध्ये नाही करत आहे, किंवा तिथं दिरहम असतात, तर दिरहममध्ये पण नाही करत आहे, बिटकॉईनमध्ये तुम्ही पेमेंट करू शकता, किंवा तुमच्याकडे इथेरियम आहे त्याच्यामध्ये तुम्ही पेमेंट करू शकता. तर हा याचा मेन युसेज आहे. ठीक आहे, तर क्रिप्टो जे काही ते मेनली अशा प्रकारे काम करतात. ह्या 4-5 गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असल्या पाहिजे आहे. त्यानंतर आता पुढं आपण बघू की नेमकं महत्त्वाचे कोणते क्रिप्टो आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे बिटकॉईन. बिटकॉईन जो तो सर्वात महत्त्वाचा आपला कॉईन आहे. आपण जर बघितलं तर जेवढे पण कॉईन आहे त्यामध्ये बिटकॉईन जो तो सर्वात महत्त्वाचा आहे, कारण बिटकॉईन हाच सगळ्यात पहिला क्रिप्टोकरन्सी आहे जी सगळ्यात पहिले चालू केलेली होती. ठीक आहे, आता ही कोणी चालू केली हे कोणालाही असं माहीत नाही. कोणी म्हणतं सतोशी नाकामोटो नावाचा एक व्यक्ती आहे त्याने चालू केलेलं, कोणी म्हणतो तो जॅपनीज आहे, कोणी म्हणतो अमेरिकन आहे, तर कोणी पण चालू केलेलं आहे. तसं पण याची मालकी एका व्यक्तीकडे नाही, तर कोणी पण चालू केलेलं असलं तर ब्लॉकचेन अशा प्रकारची सिस्टीम आहे ना जी ऑटोमॅटिकली काम करते, त्याला कोणी कंट्रोल नाही करत आहे. तर कोणी चालू केलेलं असलं, पण ही बिटकॉईन जी एक संकल्पना आहे ती सगळ्यात पहिले चालू झाली होती. तर बिटकॉईन ही सगळ्यात पहिली क्रिप्टोकरन्सी होती. त्यानंतर मग बाकीचे जे काही क्रिप्टोकरन्सी आहे ते आले आहे. त्यामुळे बिटकॉईन खूप जास्त महत्त्वाची क्रिप्टोकरन्सी आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. बाकीच्या क्रिप्टोकरन्सीची तुलना आपण जर केली तर बिटकॉईन सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक बिटकॉईनमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात. तुम्हाला पण बिटकॉईनचं नाव तुम्ही ऐकलेलं असतं. बाकीच्या क्रिप्टोकरन्सी कोणाला एवढं माहीत नाही, पण बिटकॉईन नक्की माहिती आहे. ठीक आहे, सो त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा कॉईन आहे तो आहे इथेरियम.
बिटकॉईननंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे इथेरियम, आणि इथेरियमचा सुद्धा खूप ठिकाणी वापर केला जातो. इथेरियमचे जे काही ब्लॉकचेन आहेत ना, त्याचासुद्धा वापर कित्येक ठिकाणी केला जातो. तर इथेरियम पण खूप एक चांगला कॉईन आहे. त्यानंतर सोलाना आहेत, USDT आहेत, ते पण खूप चांगले कॉईन आहेत. का त्या याच्यावर तुम्ही मग याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे काही ते करू शकता. याच्यामध्ये आता हे जे काही बाकीचे कॉईन्स आहेत ना, सगळ्यात महत्त्वाचे 2 कॉईन आहे, बिटकॉईन आणि आपला इथेरियम. बिटकॉईन आणि इथेरियमच्या व्यतिरिक्त जे पण छोटे मोठे कॉईन आहेत ना, याला आपण म्हणतो अल्ट कॉईन्स. काय म्हणतो? अल्ट कॉईन्स. मग अल्ट कॉईन्स काय करतात माहिती आहे का? हे का असं स्पेसिफिक टेक्नॉलॉजीवर बेस्ड असतात किंवा त्या ब्लॉकचेनवर यूज आहेत, किंवा त्या यूज करण्यासाठी काय, हा वापर करण्यासाठी फक्त त्याचा वापर केला जातो. जसं की DeFi आहेत, गेमिंगसाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे काही महत्त्वाचे समजा नेटवर्क आहेत. तर म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी वापरण्यासाठी ते कॉईन बनवले जातात. याला म्हणतो आपण अल्ट कॉईन्स. का ते एवढे महत्त्वाचे कॉईन नाही, पण त्या ठिकाणी ती जी काही गोष्ट आहे ती वापरली जाते. सो अल्ट कॉईन्समध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे अल्ट कॉईन्स पण तुम्ही खरेदी करू शकता आहात. कसं खरेदी करायचं हे मी तुम्हाला नंतर सुद्धा दाखवणार स्क्रीन शेअर करून. अल्ट कॉईन्स पण आपण खरेदी करू शकतो आहे. अल्ट कॉईन्समध्ये महत्त्वाचं काय आहे की याच्यामध्ये इनोव्हेशन काय आहे, की तो जो काही अल्ट कॉईन आहे त्याचं अडॉप्शन किती आहे, म्हणजे किती लोक त्याचा वापर करत आहेत यावर त्याची किंमत अवलंबून असते. जितक्या जास्त लोकांनी त्याचा वापर केला ना, तितका जास्त त्याची किंमत वाढते. सो तुम्हाला असे कॉईन खरेदी करायचे जे जास्तीत जास्त लोक वापरता आहेत, ज्यांची पॉप्युलॅरिटी जी काय आहे म्हणजे खूप ते प्रसिद्ध होत आहेत. अशा कॉईन्समध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट जर केलं, तुम्हाला खूप चांगलं रिटर्न जे काही त्याच्यामध्ये मिळू शकता आहे. पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की याच्यामध्ये रिस्क पण असतं. कारण हे जे काही अल्ट कॉईन्स आहेत ना, आता बिटकॉईन आणि इथेरियम हे खूप महत्त्वाचे कॉईन्स आहेत, ठीक आहे. तर याची पडण्याची जी काही शक्यता आहे ती कमी आहे तसं. पण जे काही अल्ट कॉईन्स असतात ना, हे त्या गोष्टीसाठीच वापरले जातात. त्या गोष्टीसाठी हे जर नाही वापरले तर समजा चांगली याची किंमत मग खूप पडू शकते आहे. सो याच्यामध्ये तुमचं रिस्क पण खूप जास्त असतं इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये, ठीक आहे. मग याच्यामध्ये व्हॉलटिलिटी पण खूप असते. एका दिवसामध्ये खूप वर जाऊ शकतो आहे, खाली जाऊ शकतो आहे. तो जो काही प्रोजेक्ट आहे तो जर समजा फेलियर झाला, म्हणजे प्रोजेक्ट जर फेल झाला, तर याची जी काही किंमत आहे ती खूप कमी होऊन जाईल. मग रेग्युलेटरी पण याच्यामध्ये काही इश्यू असतात आणि लिक्विडिटी पण याच्यामध्ये थोडीशी कमी असते. बिटकॉईन आणि इथेरियम काय आहे ना, लिक्विडिटी म्हणजे काय, बिटकॉईन इथेरियम यांची डिमांड खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला जर समजा विकायचे आहेत बिटकॉईन तर कोणी पण घेऊन टाकेल आरामशीर, हे का नाही. तसं हे काही अल्ट कॉईन्स असतात ना, हे तुम्ही कोणाला पण नाही विकू शकत. यांना विकणं थोडंसं अवघड असतं, कारण कित्येक वेळेला लिक्विडिटीमध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणजे बघा, थोडंफार तुम्ही जर खरेदी केलेलं आहे तर तुम्ही विकू शकता आहात, काही त्याचा प्रॉब्लेम नाही. पण ज्यांच्याकडे पण मोठी ज्यांना इन्व्हेस्टमेंट समजा करायची आहे तर त्या टाईमला मग एवढे कोणी घेत नाही असं आहे. तर अल्ट कॉईन्समध्ये कधी कधी थोडासा लिक्विडिटीचा पण इश्यू तुम्हाला येऊ शकतो. तसं बिटकॉईन आणि इथेरियममध्ये नाही येते. बिटकॉईन इथेरियम तुमच्याकडे असले कोणी पण आरामशीर तुमच्याकडून घेऊन टाकेल. त्याच्यामध्ये लिक्विडिटीचं काही हे नाही, कारण त्याच्यावर लोकांचा खूप विश्वास आहे. तसं अल्ट कॉईन्सवर थोडासा कमी विश्वास आहे लोकांचा. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्यामुळे जे पण अल्ट कॉईन्समध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, बिटकॉईन आणि इथेरियम सोडून जे पण छोटे मोठे कॉईन आहे, मग त्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं सोलाना आहे, BNB आहे, USDT आहे, बाकीचे पण भरपूर सारे तुम्ही कॉईन ऐकलेले असणार आहे. ते सगळे याच्यामध्येच येतात. लाईट कॉईन आहे, हा कॉईन आहे, तो कॉईन आहे, जे पण महत्त्वाचे आहेत ते. तर हे सगळे आहेत अल्ट कॉईन्स, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करता थोडीशी आपण काळजी घ्यायची आहे. का, त्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती घ्या. जसं की मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शिकवलेलं आहे का त्या कंपनीची माहिती घ्यायची, तुम्हाला थोडंसं फंडामेंटल ॲनालिसिस करायचं आहे. तशा प्रकारे इथं पण त्या कॉईनची थोडीशी माहिती घ्यायची. हा कॉईन कोणत्या ब्लॉकचेनवर बेस्ड आहे, ती ब्लॉकचेन चांगली चालते का नाही, अथवा कोणी हा कॉईन काढलेला आहे, ती गोष्ट तुम्ही बघू शकता, ठीक आहे. सो ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये जर बघितलं तर पुढचा एक महत्त्वाचा प्रकार आहे, तो आहे मीम कॉईन्स. मीम कॉईन्समध्ये पण खूप लोकांना इंटरेस्ट असतं. मीम कॉईन्स जे काही असतात ना, ते हे ना सेम टू सेम आपले जे काही शेअर मार्केटमध्ये जसं आपलं पेनी स्टॉक्स असतात ना, काय एखाद्या शेअरची किंमत एकदम कमी असते ना, तशाच प्रकारे मीम कॉईन असतात. मीम कॉईनची जी काही किंमत असते ना, ती खूप कमी असते. म्हणजे तुम्हाला 100 रुपयामध्ये कितीतरी हजारो असे कॉईन असे मिळून जातील मीम कॉईन्स. जसं आता जो काही आपला बिटकॉईन आहे याची किंमत खूप जास्त असते, 80 लाख 90 लाख 1 कोटीला तुम्हाला एक बिटकॉईन मिळतो आहे. तसं जे काही मीम कॉईन्स असतात ते तुम्हाला 100 रुपयामध्ये पण तुम्हाला हजारो मीम कॉईन्स मिळून जातील. मग मीम कॉईन्स जे काही असतात ना, याचं ॲक्च्युलीमध्ये काही फंडामेंटल नसतं, काही नसतं. हे जे काही कॉईन्स असतात ना, ते फक्त असंच इंटरनेटवर एखादं काही कल्चर आहे समजा, किंवा एखादा ट्रेंड आहे त्यानुसार ते बनवले जातात. मग याची जी काही किंमत असते ती, तो जो काही कॉईन आहे तो किती जास्त प्रसिद्ध होतो आहे सोशल मीडियावर, ठीक आहे, त्यावर ह्या सगळ्या जे काही गोष्टी असतात त्या अवलंबून असतात, त्याची किंमत किती वाढणार आहे, ठीक आहे. मग याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे कॉईन मी तुम्हाला ते पण सांगतो. याच्यामध्ये मग तुम्ही डॉज कॉईन ऐकलेला असणार आहे.
तर डॉज कॉईनची ॲक्च्युलीमध्ये स्वतःची अशी काही व्हॅल्यू नाही तसं, ठीक आहे. पण हां, कधी जर समजा सोशल मीडियावर खूप जास्त चर्चा झाली, जसं की आता इलॉन मस्क जे काय आहे ते डॉज कॉईनवर भरपूर चर्चा करतात, तर मग त्या टाईमला डॉज कॉईनची किंमत खूप जास्त वाढून जाते, परत त्यांनी काही चर्चा नाही केली, परत कमी होऊन जाते. अशा प्रकारचे म्हणजे सोशल मीडियावर त्या कॉईनची किती जास्त चर्चा होते आहे ना, त्यावर त्या गोष्टी तो जो काही कॉईन असतो तो वर किंवा खाली जातो, ठीक आहे. सो मग त्यामध्ये मग शिबा इनो आहे, तुम्ही ऐकलेला असणार, तो पण भरपूर मोठा कॉईन आहे. इथं त्याची मार्केट कॅप पण मी दिलेली आहे $1 बिलियन किती आहे. परत बॉन्क नावाचा एक कॉईन आहे, तो तुम्ही बघू शकता, हा तो पण चांगला आहे. परत पेपे कॉईन आहे, तो पण आहे एक मीम कॉईन आहे. फ्लॉकी आहे, मीम कॉईन म्हणून पण एक कॉईन आहे वेगळा. असे भरपूर सारे कॉईन्स आहेत. हे जे काही मीम कॉईन असतात याची स्वतःची काही व्हॅल्यू नसते. जर समजा सोशल मीडियावर एकदम खूप जास्त चालला त्याची किंमत खूप जास्त वाढून जाते, जर नाही चालला तर पूर्ण मग ते फ्लॉप होऊन जातं, असं आहे. तर याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, शॉर्ट टर्ममध्ये तुमचे खूप पैसे बनवू शकता आहेत किंवा लाँग टर्ममध्ये पण कदाचित बनवू शकता आहेत. जर तो कॉईन जर खूप पॉप्युलर जर झाला, जास्तीत जास्त लोक जर त्याला खरेदी करायला लागले, तुमचे याच्यामध्ये खूप पैसे वाढू शकते. म्हणजे या कॉईनची किंमत 50 पट, 100 पट, 1000 पट पण होऊ शकते. तुम्ही जर समजा ₹1000 जर लावले, तुमचे 1000चे ₹1,00,000 पण होऊ शकता याच्यामध्ये, ठीक आहे. पण तुमचे पैसे जर बुडाले, ते ₹1000 पूर्ण ₹10-20 राहून जातील. त्याची किंमत किती पण खाली जाऊ शकते. ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. किती पण वर जाऊ शकतो, किती पण खाली जाऊ शकतो आहे. तर हा जो काही कॉईन असतो ना, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त रिस्की असतं, म्हणून जास्त याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायचं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये फंडामेंटल काही नसतं, जसं मी सांगितलं, खूप जास्त स्पेक्युलेटिव्ह आहे, एक प्रकारे ट्रेडिंग करण्यासारखं आहे. का प्रॉफिट जर झाला तर खूप जास्त होऊन जाईल, नाही तर मग पूर्ण पैसे तुमचे बुडून जातील. ₹1000 म्हणजे ₹1000 तुम्ही जर लावले, तुमचे 1000चे एक तर 10,000, 1,00,000 होऊ शकता आहे. आणि जर तो फेल झाला तर तुमचे 1000 पूर्ण बुडून जातील. समजून जायचं बुडून गेले जवळपास, ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे कॉईन्स असतात, ठीक आहे. तर म्हणून ना मीम कॉईन्स असं म्हणतात. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर मीम कॉईनमध्ये जास्त काही तसं इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. थोडंफार तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुम्ही ₹100-200 पासून पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. थोडेफार पैसे तुम्ही टाकून ठेवू शकता अशा प्रकारे. तर हे मीम कॉईन्स असतात. याच्यामध्ये जे पण कॉईन्स आहेत मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पेपे आहे, हे फ्लॉकी आहे, डॉज कॉईन, शिबा इनू, हे पण सगळे तुम्ही खरेदी करू शकता. कसं खरेदी करायचं तसं मी सांगणारच आहे पुढं तुम्हाला. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आता आपण पुढं बघू का नेमकं पोर्टफोलिओमध्ये याची भूमिका काय आहे. तर पोर्टफोलिओ जो काय आहेत ना तुमचा, याच्यामध्ये आपण चर्चा करतो का डायव्हर्सिफिकेशन असलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण पैसे टाकले पाहिजे. थोडेफार आपण शेअर्समध्ये टाकू, काही म्युच्युअल फंडमध्ये, काही ETF मध्ये टाकू, आपण काही आपण समजा रिअल इस्टेटमध्ये टाकू शकतो. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, रिअल इस्टेटमध्ये तुम्ही टाकू शकता. तशाच प्रकारे मग जे काही नवीन व्यक्ती आहे त्यांचं थोडंसं हे असतं का आपले थोडेफार पैसे क्रिप्टोमध्ये पण असले पाहिजे. जर वाढले तर मग आपले भरपूर पैसे बनतील, आहे का नाही. पण हां, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे का तुम्हाला आहे ना तुमच्या पोर्टफोलिओचा फक्त 5 ते 10% भागच फक्त क्रिप्टोमध्ये टाकायचे बस. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ समजा तुम्हाला जर ₹1,00,000 जर इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, त्यापैकी फक्त ₹5-10 हजार क्रिप्टोमध्ये टाका, त्यापेक्षा जास्त टाकायचे नाही. बाकीचे जे काही ₹90,000 आहे ते तुमचे इंडियन शेअर मार्केटमध्येच लागले पाहिजे आहे. कोणाचंही ऐकून कधीही खूप जास्त पैसे इथं टाकू नका, कारण हे मार्केट खूप जास्त रिस्की आहे. सांगता नाही तेवढं कुठं जाईल, ठीक आहे. खूप खाली जाऊ शकतं आहे किंवा वर जाऊ शकते, म्हणून जास्त याच्यामध्ये पैसे टाकायची गरज नाही. 5 ते 10%च पैसे टाकायचे. ₹5-10 हजार टाकले तरी पण खूप आहे. त्या ₹5-10 हजार एक तर खूप जास्त पैसे होऊन जातील. उद्या समजा ते बुडाले पण तरी पण आपल्याला काही एवढं दुःख नाही, कारण बाकीचे ₹90,000 आपले इंडियन शेअर मार्केटमध्ये आहे. तर इंडियन शेअर मार्केटमध्ये खूप सेफ्टी आहे, हे लक्षात घ्या. भले तुम्ही कुठं म्युच्युअल फंडमध्ये करा, ETF मध्ये कशात पण करा, पण 90% पैसे तुमचे आपल्या मार्केटमध्येच टाकायचे. आपल्याला 10% जे काही पैसे आहे तुम्ही पाहिजे तर इथं टाकू शकता. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ अजून जास्त डायव्हर्सिफिकेशन होऊन जातं आणि प्लस तुम्हाला रिटर्न्स पण याच्यामध्ये खूप चांगले मिळू शकता आहेत, ठीक आहे. पण रिस्क आपल्याला जास्त घ्यायचं नाही, म्हणून 5-10%च टाकायचे, त्यापेक्षा जास्त टाकायचे नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे इथं. सो पोर्टफोलिओमध्ये जेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आहात ना, जसं की काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. ही जी काही कॅटेगरी आहे, आता आपण पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट, जसं की आपण कोणी म्युच्युअल फंडमध्ये करताय थोडेफार, काही तुम्ही ETF मध्ये केले, काही तुम्ही गोल्ड सिल्वरमध्ये केले समजा, रिअल इस्टेटमध्ये काही केले समजा, आणि मग शेवटी आहे क्रिप्टो. तर एक हाय रिस्क कॅटेगरी आहे. याच्यामध्ये रिस्क सगळ्यात जास्त आहे आपल्या इंडियन शेअर मार्केटमध्ये, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त रिस्क इथं आहे. सो हाय रिस्क आहे याच्यामध्ये, ही गोष्ट सगळ्यात पहिले लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट, एका स्मॉल अलोकेशन तुम्हाला ठेवायचं आहे.
10% जास्त पैसे टाकायचे नाही याच्यामध्ये. तुम्ही जर टाकले तर खूप जास्त रिस्की आहे ती गोष्ट. तुमचे पैसे बुडू शकतात आणि भरपूर लोकांचे पैसे खाली पण गेले, कारण क्रिप्टो मार्केट कधी पण खाली जाऊ, हे 24 तास चालू असतं, रात्री खाली गेलं तुम्हाला काही समजणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तर रिस्क आपल्याला बघायची आहे. म्हणून असं नाही का करायचं नाही, करू शकता हा तुम्ही नक्की. नवीन टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये नक्की आपण सहभाग घेतला पाहिजे आहे, ठीक आहे ना. म्हणून पहिले लोक शेअर मार्केटमध्ये पण पैसे टाकायला खूप घाबरत होते, पण आता लोक टाकता आहेत. तर तुमच्याकडे पण खूप चांगली संधी का अजून पण क्रिप्टोमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता चांगल्या प्रकारे, ठीक आहे. तर पण हा अलोकेशन आपल्याला जास्त नाही टाकायचे आहेत, कारण ते रिस्की आहे. म्हणून 5-10% टाकायचं, त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही. डायव्हर्सिफिकेशन जे काय आहे ते तुमचं इथं तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये पण एका कॉईनमध्ये जास्त पैसे टाकायचे नाही कोणते, का तुम्हाला एखादा कॉईन खूप जास्त आवडतोय मग त्यामध्ये सगळे पैसे टाकून दिले असं नाही करायचे. जास्त करून तुमचे जे काही पैसे आहेत ना, मी नेहमी सांगतो की तुमचे जे काही पैसे जास्त करून बिटकॉईन आणि इथेरियममध्येच तुम्ही पैसे टाका. ते सगळ्यात जास्त सेफ कॉईन्स आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. बाकी थोडेफार पैसे मग तुम्ही अल्ट कॉईन्समध्ये टाकू शकता, थोडेफार पैसे तुम्ही मीम कॉईन्समध्ये टाकू शकता, ठीक आहे. मी जी पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यापैकी जास्तीत जास्त पैसे बिटकॉईन आणि इथेरियममध्येच आहे. बाकी मग मीम कॉईनमध्ये हे अल्ट कॉईन्समध्ये थोडे थोडे पैसे टाकलेले आहेत असंच, ठीक आहे ना. पण मोठी जी काही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ना, किंवा जे पण तुम्हाला SIP करायची आहे समजा, ती बिटकॉईनमध्येच करायची आहे, किंवा मग इथेरियममध्ये तुम्ही थोडेफार करू शकता. जास्त करून बिटकॉईनमध्ये करायचे आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर डायव्हर्सिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. ते पण एका कॉईनमध्ये नका करू. जे पण तुम्ही बाकी मीम कॉईन्स पण एक नाही काय 5-6 मीम कॉईन घेऊन टाकायचे, म्हणजे एखादा जरी चालला तरी पण आपले पैसे बनून जातील, आहे का नाही. अल्ट कॉईन्समध्ये पण 5-6 अल्ट कॉईन तुम्ही थोडे पैसे सगळ्यांमध्ये टाकून द्या. अशा प्रकारे तुम्ही 100 रुपये पण टाकू शकता. तुम्हाला समजा 1000 रुपये टाकायचे आहेत अल्ट कॉईन्समध्ये, तर 5 अल्ट कॉईन्समध्ये तुम्ही 200 रुपये टाकून द्या, असं पण करू शकता. तुम्हाला जर समजा 1000 रुपये जर मीम कॉईन्समध्ये टाकायचे, तर 5-6 प्रकारचे तुम्ही मीम कॉईन घेऊन, किंवा 10 प्रकारचे पण घेऊ शकता. 10 प्रकारचे प्रत्येकामध्ये 100 रुपये असं तुम्हाला करायचं आहे. डायव्हर्सिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादा जरी 10 पैकी एखादा जरी कॉईन चालला तर आपले पैसे वाढून जातील. बाकीचे 9 कॉईन 0 जरी होऊन गेले तरी पण आपल्याला काही घेणं नाही. अशा प्रकारे तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण इंडियन शेअर मार्केटमध्ये करतो तशा प्रकारे इथं पण डायव्हर्सिफिकेशन नक्की करायचं आहे. शेवटची महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला नेहमी लॉंग टर्मची थिंकिंग ठेवायची आहे. ऑलवेज इंडियन शेअर मार्केटमध्ये पण ठेवतो, इथं पण तुम्ही जास्त करून लॉंग टर्मचीच थिंकिंग ठेवा, कारण ही जी काही टेक्नॉलॉजी आहे ती हळूहळू वाढत राहणार आहे. सो जे पण तुम्ही कॉईन खरेदी केले, जास्त काही शॉर्ट टर्ममध्ये त्याचं लक्ष नाही द्यायचं. कदाचित एका दिवसामध्ये त्याची किंमत खूप जास्त वाढून जाईल, खूप जास्त कमी पण होऊ शकते आहे, म्हणून त्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. लॉंग टर्मसाठी तुम्ही जास्त करून इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले 5-10 हजार रुपये तुमचे, का परत त्याला बघायचं नाही परत, ठीक आहे. केले, वाढतील कमी होतील काय आहे त्याचं ते बरोबर होत राहणार आहे का. त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायचं. म्हणून मी सांगितलं जास्त पैसे नाही लावायचे, 5-10%च लावायचे, म्हणजे बघायची गरजच नाही पडली पाहिजे आपल्याला, ठीक आहे ना. तेवढं आपण रिस्क घेऊ शकतो आहे. तर लॉंग टर्मची नेहमी तुम्ही थिंकिंग जी किती ठेवायची आहे, एवढं गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आता पुढं आपण बघू इथं की नेमकं SIP आपण याच्यामध्ये कशा प्रकारे करू. जसं आपण म्युच्युअल फंडमध्ये SIP करतो तशाच प्रकारे आपण इथं पण करू शकतो. SIPचा अर्थ काय होतो, सिम्पल. म्हणजे तुम्ही समजा मला बिटकॉईनमध्ये SIP करायची, तर मी काय ठरवलं की सर मला आहे ना बिटकॉईनमध्ये दर महिन्याला 500 रुपये टाकायचे आहेत, तुम्ही टाकू शकता. SIPची पण सुविधा आहे. कसं करायचं आहे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ 1 मिनिटासाठी पॉज करा, लाईक करा. आणि मी बघितले कमेंट खूप कमी लोक करता आहेत, कमेंट पण करत चला, म्हणजे मला पण समजेल तुम्हाला कोणकोणती गोष्ट आवडत आहे आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहेत ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ 1 मिनिट पॉज करा आणि कमेंट नक्की करा, ठीक आहे. तर आता SIP ज्यांना पण करायचे आहे तर तुम्ही 500 रुपये 1000 रुपये असं तुम्ही SIP याच्यामध्ये करू शकता, ठीक आहे. तर याच्यामध्ये पण SIPचं सिस्टम आता आलेलं आहे. तुम्ही जसं आपण तिकडं करतो ना तसंच आपण इथं पण करू शकतो आहे दर महिन्याला, ठीक आहे. मग आपण कसं आहे ना, आता एकखट्टे आपण जर पैसे टाकले तर रिस्क आहे. समजा तुम्ही पैसे टाकले आणि तो कॉईन जर खाली पडला, तर म्हणून आपण काय करायचं, एकखट्टे पैसे नाही टाकायचे. दर महिन्याला थोडे तुम्ही टाकू शकताय. तुम्ही 100 रुपये पण दर महिन्याला टाकू शकता, 200 रुपये टाकू शकताय, 500 रुपये 1000 रुपये, जेवढं तुमचं रिस्क आहे त्याप्रमाणे तुम्ही दर महिन्याला टाकू शकता आहात. किंवा तुम्ही एकखट्टे टाकले तरी पण चालेल, दोन्ही पण तुमच्याकडे ऑप्शन आहेत तसं, ठीक आहे. याचा उद्देश काय माहिती आहे का, की लॉंग टर्ममध्ये प्राईस जे की ते आपले ॲव्हरेज आउट होऊन जाते ना आपले चांगले, मग आपले कंटिन्युअसली तिची इन्व्हेस्टमेंट जी की ती होत राहते. आणि जसं जसं मग बिटकॉईनची किंमत वाढत जाईल तसं तसं आपले पण पैसे आरामशीर वाढत जातील, आहे का नाही. आणि डिसिप्लिन पण आपल्याकडे राहतं SIP केल्यामुळं. ते SIPमध्ये तुम्हाला
जे काही रिस्क आहे ते बरोबर समजतं. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, SIP जरी तुम्ही करता आहात तरी पण थोडंफार रिस्क जे काही ते आपलं राहणारच आहे. ठीक आहे. तर पण SIP केल्यामुळं काय होतं की एका किमतीला आपण लई इन्व्हेस्टमेंट नाही करते. समजा उद्या जर किंमत खाली आली तर पुढच्या महिन्याला आपण परत काही पैसे टाकू, असं दर महिन्याला आपण टाकत राहणार. त्याच्यामुळं SIPने तुमची जी काही रिस्क आहे ती कमी होऊन जाते भरपूर, एवढं नक्की आहे. पण रिस्क राहते प्रत्येक गोष्टीमध्ये. तर नक्की तुम्ही यामध्ये SIP जी काही ती करू शकता. मग आता SIPचं मी तुम्हाला सिंपल एक उदाहरण जरी दिलं ना, तर 2020 पासून जर तुम्ही समजा इन्व्हेस्टमेंट जर केली फक्त ₹100 दर महिन्याला, ₹100 जर तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट जर केली असती तर तुमचे जवळपास ₹6,000 इन्व्हेस्टमेंट झाले असते 5 वर्षामध्ये. ठीक आहे, 2025 पर्यंत. तर ₹6,000चे तुमचे इथं ₹40,000-50,000 होऊन गेले आहे जवळपास. म्हणजे तुमचे जे काही पैसे ऑलमोस्ट 10 पट होऊन गेले आहेत. आणि ते पण फक्त म्हणजे ₹100 दर महिन्याला तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केले असते बिटकॉईनमध्ये तर तुमचे आता ₹50,000-60,000 झाले असते ऑलमोस्ट आत्तापर्यंत 2025 पर्यंत. तर एवढी जास्त ग्रोथ बिटकॉईनने दाखवलेली आहे. भविष्यामध्ये कदाचित एवढी नाही दाखवणं, याच्यापेक्षा कमी दाखवेल, पण तरी पण ठीक आहे. 5 वर्षामध्ये तुम्ही फक्त ₹6,000 ते पण एकखटीने टाकलेले आपण. दर महिन्याला फक्त ₹100 टाकून सुद्धा आपले ₹50,000 होत आहे आरामशीर. ठीक आहे ना. मग कोणी जर समजा ₹500 टाकले असते त्याचे 2.5-3 लाख रुपये झाले असते. कोणी जर समजा ₹1,000 जर टाकले असते मग त्याचे 5-6 लाख रुपये झाले असते. तो ती गोष्ट आहे. एवढी जी चांगली जी काही ग्रोथ आहे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही थोड्या अमाऊंटने जरी केलं तरी पण इथं खूप जास्त पैसे वाढतात. आणि मागच्या काही वर्षांमध्ये जर बघितलं तर आपल्या इंडियन शेअर मार्केटपेक्षा इथं खूप चांगले रिटर्न्स आपल्याला मिळालेले आहेत. पण हां, महत्त्वाची गोष्ट ही पण आहे क्रिप्टोमध्ये SIP करताना का रिस्क तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं का तुमचं जे काही रिस्क आहे ते राहणार आहे. म्हणून जास्त पैसे टाकायचे नाही आहे. क्रिप्टोमध्ये रिस्क काय काय आहे 4-5 रिस्क मी तुम्हाला सांगतो इथं. सगळ्यात पहिली गोष्ट इथं प्राईस मुवमेंट खूप जास्त होते. जसं की समजा आपला निफ्टी आहे तो एका दिवसामध्ये थोडाफार वर खाली जातो, 1% वर खाली जातो नॉर्मली. तसं बिटकॉईन जो काही तो एका दिवसामध्ये कधी त्याचा जो काही भाव आहे 5% वर जातो, कधी 5% खाली जातो, असं भरपूर जास्त प्राईस मुवमेंट होते. आणि बाकीच्या कॉईन्समध्ये ते याच्यापेक्षा पण जास्त होते. एका दिवसामध्ये 10% वर गेले, 10% खाली आले किंवा 15-15, 20-20% सुद्धा इथं मुवमेंट होते एका दिवसामध्ये. आणि हे जे काही मार्केट आहे ते 24 तास चालू असतं, 24 तास. सो म्हणून प्राईस मुवमेंट त्याच्यामध्ये म्हणून जास्त आपण लक्ष नाही द्यायचं आहे त्याच्याकडे. ठीक आहे, प्राईस मुवमेंट जी व्हायची ती होणारच आहे त्याच्यामध्ये. रेग्युलेशन जे काही ते याच्यामध्ये बदलू शकता आहात. सध्या क्रिप्टो जे काही ते इंडियामध्ये लीगल आहे आता ते. ठीक आहे. सो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. ज्यांना ट्रेडिंग करायचे तुम्ही ट्रेडिंग पण तसं करू शकता आहात. ठीक आहे. सो रेग्युलेशन पण थोडेफार बदलू शकतात, ते पण एक आहे. पण तसं लीगल झालेलं आहे, सो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आता. ठीक आहे, बऱ्यापैकी. सायबर सिक्युरिटीचं थोडंसं रिस्क आहे का तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे का जे पण तुम्ही इथं खरेदी करता आहात ना क्रिप्टो, ते तुम्ही चांगल्या एक्सचेंजवरून खरेदी करायचे आहे. आणि चांगल्या एक्सचेंजचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं शेवटी. ठीक आहे. सो तिथून तुम्ही खरेदी करू शकता, जेणेकरून तुमचे क्रिप्टो सेफ राहिले पाहिजे. ते तुम्ही चुकीच्या ठिकाणी जर खरेदी केलं तुमचं खूप मोठं ते रिस्क असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर फेक काही प्रोजेक्ट असतात किंवा स्कॅम्स असतात, तिथं जास्त पैसे टाकायचे नाही. ठीक आहे. काही फेक समजा प्रोजेक्ट आहे, एकदा कॉईन आहे का ते बोलत आहे का हा कॉईन खूप वाढणार आहे, तुम्ही खरेदी करता आहात, तर जास्त करून त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी माहिती घ्यायची त्याच्याबद्दल, का चांगला प्रोजेक्ट आहे का नाही, काय आहे ती गोष्ट आहे का, तो कॉईन आहे का नाही कसं खरंच. नाही तर त्याच्यामध्ये जास्त पैसे नाही लावायचे. समजा लावले पण तर जास्त पैसे नाही का लावू, 5-10 हजार रुपये लावायचे फक्त, बस. झाले पैसे तर बनून जातील, नाही झाले तर ठीक आहे. 5-1 हजार रुपये आपले गेले पण तर आपल्याला एवढं हे नाही, म्हणून जास्त पैसे लावायचे नाही. का तुम्ही 10 लाख रुपये लावले, 15 लाख रुपये लावले, ही गोष्ट बिलकुल करायची नाही. मनामध्ये थोडंसं जे काही लालच आहे ते आपलं कमी असलं पाहिजे. शेवटी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपलं जे काही इंडियन शेअर मार्केट आहे तेच बेस्ट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकते क्रिप्टोमध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आता लिक्विडिटी जी काही आहे ती थोडंफार कमी असू शकते. सो अल्ट कॉईन्समध्ये, मीम कॉईन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ती थोडीशी काळजीची की ती तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे. सो पूर्ण एज्युकेशन तुम्हाला घ्या. आता भरपूर साऱ्या गोष्टी तसं मी पण शिकवेल. आणि मला तुम्ही हे पण सांगायचं आहे की तुम्हाला अजून कोणकोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहेत ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बिटकॉईनवर किंवा क्रिप्टोकरन्सीवर तुमचे जर काही प्रश्न असतील ते पण मला तुम्ही नक्की चॅटबॉक्समध्ये विचारू शकता आहात. कमेंट बॉक्स सगळ्यांसाठी ओपन आहे, सर्वांनी नक्की एक कमेंट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे करून मला पण समजेल तुमचे काय क्वेश्चन आहे. मी प्रत्येकाच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देईल. तुम्ही काही पण जर प्रश्न विचारला मी 100% मी स्वतः रिप्लाय देतो. ठीक आहे. सो रिस्क समजून तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे काही ती करायची आहे. ठीक आहे. सो ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बाकी
तुमचं काय म्हणणं आहे ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आहात. तुमच्या आजूबाजूला जे पण व्यक्ती असतील ज्यांना पण क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यांच्या सर्वांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यांना पण क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांना सगळ्या काही गोष्टी समजतील क्रिप्टोबद्दल आणि एक बेसिक जरी त्यांना एक नॉलेज आलं तर इन्व्हेस्टमेंट करतानाच त्या गोष्टीची काळजी तुम्ही नक्की घेऊ शकता. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करायचा आहे. आपल्या चॅनलबद्दल पण तुम्ही सांगू शकता आहात आणि आपला जो काही कोर्स आहे तो पूर्ण इथं झालेला आहे. आता शेवटी फक्त एक गोष्ट राहिलेली आहे का नेमकं क्रिप्टोमध्ये SIP कशी करायची आहे. तर ते SIP जे काही आहेत ती मी तुम्हाला आता इथं करून दाखवतो. सो चला तर मग आपण जाऊ आता मोबाईलच्या आपल्या स्क्रीनवर. सो चला मित्रांनो, आता मी तुम्हाला इथं सांगतो स्क्रीनमध्ये की कशा प्रकारे तुम्ही क्रिप्टोमध्ये SIP करू शकता. क्रिप्टोमध्ये SIP करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भरपूर सारे एक्सचेंजेस आहेत, पण सर्वात जे काही जुनं एक महत्त्वाचं एक्सचेंज आहे जे FIU रजिस्टर्ड पण आहे, ते एक महत्त्वाचं ॲप आहे, ते आहे CoinDCX. CoinDCXबद्दल तुम्ही भरपूर वेळेला ऐकलेलं असणार आहे. CoinDCXची जी काही लिंक आहे ना ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. त्या लिंकने तुम्ही जाऊन अकाउंट जे काही ते तुमचं ओपन करू शकता आहात किंवा तुम्ही प्ले स्टोरला जाऊन पण तसं ओपन करू शकता. त्याची काही लिंक आहे मी त्याच्यामध्ये देऊन टाकेल, तर बरोबर तुम्ही तिथपर्यंत जाऊन ते करू शकता आहात. आता CoinDCX जे काही आहे ते भरपूर जुनं आहे भारतामध्ये आणि मी पण भरपूर वर्षांपासून माझं अकाउंट इथं आहे, तर याच्यामधून तुम्ही नक्की इन्व्हेस्टमेंट जे काही ते करू शकता. हे जे काही ॲप आहे, ही जी काही कंपनी आहे ना त्यांना FIU रजिस्टर्ड आहे, म्हणजे जे पण गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडून यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे क्रिप्टोमध्ये काम करण्यासाठी. तर ही जी काही कंपनी आहे ते प्रकारे गव्हर्नमेंटची यांना मान्यता आहे का हा तुम्ही क्रिप्टोमध्ये करू शकता. तर ती पण एक आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे का विश्वासू आहेत म्हणजे, आणि भरपूर वर्षांपासून हे काम करता आहेत. तसं नवीन भरपूर सारे ॲप्स आलेले आहेत, पण CoinDCX जे काही ते भरपूर वर्षांपासून आहे. माझं अकाउंट 3-4 वर्षांपासून आहे आणि मला तर आत्तापर्यंत काही तसा प्रॉब्लेम आला नाही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना. तर चांगलं आहे, ट्रस्टेड आहे, तुम्ही याचा वापर करू शकता किंवा दुसऱ्या एखाद्या प्लॅटफॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तिकडून पण करू शकता. पण मला CoinDCX बेस्ट वाटतं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. ठीक आहे, मग आता मी तर CoinDCXवर आलेलो आहे. अकाउंट तुम्ही ओपन केलं का अकाउंट तुमचं ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पूर्ण आहे जे काही इंटरफेस आहे ते दिसतं आहे. मग हे दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वेगळे इथं ऑप्शन दिसतं आहेत. इन्व्हेस्टमेंटचा आहे, मार्केटचा आहे, तुम्ही याच्यामध्ये ट्रेडिंग पण करू शकता आहात ज्यांना पण करायचे आहेत. तुम्ही इथं इन्व्हेस्टवर क्लिक केलं, इन्व्हेस्टचं तुम्हाला ऑप्शन इन्व्हेस्टवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॉईन दिसतात. हे कॉईन तुम्ही डायरेक्टली इथून खरेदी करू शकता. आता समजा मला बिटकॉईन खरेदी करायचं, तर बिटकॉईनवर मी क्लिक केलं, मी इथं बायवर क्लिक केलं, समजा मी इथं बायवर क्लिक केलं का लगेच तुम्ही इथून बिटकॉईन खरेदी करू शकता. मग मला किती रुपयाचं खरेदी करायचं आहे तुम्ही इथं टाकू शकता. समजा मला 100 रुपयाचा खरेदी करायचा आहे किंवा मला 200 रुपयाचं खरेदी करायचं आहे, काय खरेदी करायचं तुम्ही इथं टाकू शकता. तुम्हाला किती बिटकॉईन मिळेल हे तुम्हाला इथं दाखवून दिलं जातं जे पण आहे. तुम्ही आता बघा स्वाईपचं ऑप्शन आहे, तुम्ही स्वाईपवर जर क्लिक केलं, स्वाईप तुम्ही असं केलं का लगेच 200 रुपयाचे तुमचे बिटकॉईन जे काही ते बाय होणार. असं तुम्ही किती पण रुपयामध्ये बिटकॉईन खरेदी करू शकता. आता एका बिटकॉईनची किंमत सर एवढी आहे, किती आहे 65,27,000 रुपये, तरी पण तुम्ही 100 रुपयामध्ये पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्ही 100 रुपये जर टाकले तुम्हाला तेवढा बिटकॉईन मिळणार आहे. तुम्हाला पूर्ण एक बिटकॉईन नाही मिळणार आहे, तर तेवढा तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारे. तर असं तुम्ही कशामध्ये पण टाकू शकता. इथेरियम आहे, सोलाना आहे, लाईटकॉईन, जे पण तुम्हाला आवडत आहे तुम्ही त्याच्यामध्ये पण टाकू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सर्चचं पण ऑप्शन, तुम्हाला एखादा कॉईन जर सर्च करायचं असेल तुम्ही इथून सर्च पण करू शकता. समजा मला बॉन्क समजा मला सर्च करायचं आहे, मी एकदा याला हे करतो. ठीक आहे, तर बॉन्क पण तुमच्यासमोर येऊन जाईल. मी कोणतंही तुम्हाला सजेशन इथं देत नाही, ही गोष्ट सांगतो आहे. कोणता कॉईन खरेदी करायचा ही तुमची चर्चा आहे. आणि तुमचं जर म्हणणं असेल तर मी तसं त्याच्यावर पण एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो आहे. पण तुम्ही तसं मला सांगायचं आहे आपल्या कमेंटमध्ये तुम्हाला अजून कोणत्या गोष्टींवर व्हिडिओ पाहिजे आहेत ते. तर आता ठीक आहे, आपण अशा प्रकारे याला खरेदी करू शकतो. याच्यामध्ये SIP कशी करायची, तुम्हाला बघा SIPचं ऑप्शन आहे. तुम्ही वर जर बघितलं तुम्हाला थोडंसं मधोमध्ये 3 ऑप्शन आहेत, कॉईन्स आहे, अर्न आणि SIP. तर SIPचं तुम्हाला वर ऑप्शन दिसतंय बघा. तुम्ही SIPवर क्लिक केलं का तुमच्यासमोर पूर्ण SIPचं जे काही पेज आहे ते इथं ओपन होऊन जातं. मग तुम्हाला कशामध्ये SIP करायची आहे तुम्ही करू शकता. बघा भरपूर सारे तुम्हाला कॉईन्स मिळतील. मला समजा सर बिटकॉईनमध्ये जास्त करून मी तुम्हाला सजेस्ट करेल बिटकॉईन किंवा इथेरियममध्येच SIP करायचे, कारण ते चांगले आहेत आणि ट्रस्टेड आहे. बाकीच्या कॉईन्समध्ये खूप जास्त रिस्क असतं. ठीक आहे, सो बिटकॉईनमध्ये समजा मला करायचे आहे, तर बिटकॉईनवर मी क्लिक केलं. मग जे पण तुम्हाला SIP करायचं आहे, तुम्हाला वीकली जे पण तुम्हाला दिवस ठरवायचा आहे किंवा काय ठरवायचं आहे तुम्ही करू शकता आहात. तुम्हाला इन्स्टॉलमेंट अमाऊंट याच्यामध्ये 200 रुपये मिनिमम, यांनी पहिले 100 रुपये आता 200 रुपये केलेला आहे. तर 200 रुपयापासून तुम्ही इथं तुमची SIP जी काही ती सुरुवात करू शकता. 200 रुपये
तुम्हाला मग याच्यामध्ये काय कमी जास्त करायचं आहे, समजा 500 रुपये करायचं आहेत, कोणाला 600 रुपये करायचं आहेत, कोणाला समजा 1000 रुपये करायचं आहे, तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही इथं टाकू शकता आहात. ठीक आहे, तेवढी जी काही अमाऊंट आहे ते तुम्ही पहिल्यांदा टाकून द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही स्वाईप टू पेवर क्लिक केलं का तुमचं जे काही 200 रुपये आहे ते पे होऊन जातील आणि मग तुमचं जे काही SIP आहे ते इथं चालू होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही SIP जी काही तुमची सेट करू शकता आहात. तुम्हाला जर याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तसं मला तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमचे पण नक्की आन्सर करेल. ज्याच्यामध्ये पण तुम्हाला SIP करायची आहे तुम्ही सुरुवात जी किती करू शकता. असं एक चांगली सुरुवात आहे. 100-200 रुपयापासून पण तुम्ही सुरुवात करू शकता आहात. तो ट्राय करायला काही हरकत नाही, कारण नवीन कोणती पण टेक्नॉलॉजी येते पहिले थोडंसं रिस्क असतं, पण जो पण व्यक्ती पहिले त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ना त्या व्यक्तीला खूप जास्त प्रॉफिट होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या पण लोकांनी 15-20 वर्षांपूर्वी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट ते लोक आज खूप पुढं आहे. सो तुम्ही पण याच्यामध्ये थोडाफार का होईना सहभाग आपण घेतला पाहिजे आहे असं मला वाटतं. बाकी तुमची चॉईस आहे, ज्यांना घ्यायचं आहे ज्यांना नाही घ्यायचं आहेत. आणि फक्त एक गोष्ट जास्त पैसे टाकायचे नाही, जास्त लालच करायचं नाही. एकच गोष्ट फक्त लक्षात घ्या, जेणे करून की आपलं काही रिस्क जे काही ते आपलं कमी राहणार आहे, कारण याच्यामध्ये मुवमेंट खूप जास्त होते. तर तुमच्या डोक्याला टेन्शन पण नाही राहणार आहे. आपण 5-10 हजार रुपये जर टाकले ना तर टेन्शन नाही राहत आपल्याला. खूप जास्त मी जर पैसे जर टाकले ना तुमच्या डोक्याला नेहमी टेन्शन राहील. तो जास्त पैसे 5-10 हजार रुपये टाकायचे आहेत बस, त्यापेक्षा जास्त टाकू नका. किंवा तुम्ही SIP करू शकता. 200 रुपये 300 रुपये दर महिन्याला तुम्ही टाकू शकता आहात बिटकॉईनमध्ये, इथेरियममध्ये. ती मध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. सो अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. बाकी तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर व्हिडिओ आपण इथं एंड करू. हा जो काही व्हिडिओ जसं मी सांगितलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून कोणकोणत्या टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहेत ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.